आकर्षक संधीचा लाभ घ्या, जुन्याच्या बदल्यात नवा न्या. वा हो न्या. हो ही स्कीम बघ. आपण घेऊया ना नवीन टीव्ही, हा जुना देऊन. हा पण हा टीव्ही चांगला आहे ना. अरे जुना झालाय ना, बदलून टाकूया. नंतर तुला परवडणार नाही. चांगली स्कीम आहे, हप्त्यावर घेऊन टाकू. पण शोभा हा हा हप्ता आपल्याला परवडणार आहे का? काय नाही परवडणार. अरे फक्त 3000 रुपये महिना, ते पण वर्षभरासाठी. हा जुना टीव्ही देऊया आणि नवीन घेऊया. मी काय म्हणतो शोभा, एक थोडे दिवसांनी घेतलं तर चालेल का? म्हणजे एक वर्षाने टीव्ही घेतलं तर चालेल? नाही, आत्ताच घ्यायचा या स्कीम मध्ये. आपण वर्षभरासाठी खर्च काहीतरी कमी करूया ना. होईल ऍडजस्ट. अरे नाहीतरी काम कर ना, तू जास्तीचं काम कर. शोभा असा एकदम काम कोण देणार जास्तीचं? का नाही, शोधलंस तर सगळं होईल. तू जा जा जा, उशीर होईल तुला. जा नवीन काम बघ काहीतरी. हा मिळेल मिळेल. जा जा जा. बघतो. नाही नाही उशीर होईल. दुसरं काम बघ. हा हो बघतो. मालक मी टीव्ही आणला तर चालणार आहे का तुम्हाला? नाही नको. मालक मग काय करणार आहात तुम्ही? बघूया, होईल काहीतरी. सीमा बोलली नाही का घेतला तू टीव्ही? बघा ना, आम्ही पण विचार करतोय टीव्ही घ्यायचा म्हणून. हा मी पण. ती स्कीम वाचली मी. वहिनी आपण तिघी मिळून टीव्ही घेऊया, म्हणजे आपल्याला डिस्काउंट पण मिळेल. हा चालेल चालेल. माझ्या डोक्यातच नाही आलं का? मलाही चालेल. पण वहिनी तुम्हाला जमणार आहे का? का नाही जमणार? मी सकाळीच यांना सांगितलं की आपण टीव्ही घेऊया म्हणून. हो पण मोहन भाऊजींच्या पगारात त्यांना झेपणार आहे का वहिनी? माधुरी, आमच्या यांना कमी समजू नकोस. हा आमचे हे जास्त मेहनत करतील, एवढं प्रेम आहे माझ्यावर. हो दादा मेहनती आहेत. दादा मेहनती आहे, तुमच्यावर प्रेम पण करतात, पण तुम्हाला घाबरतात पण. अंजे तुला काय म्हणायचंय? मला घाबरतात म्हणून ते टीव्ही घ्यायला तयार होतील? नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही नाही नाही, तुला कसं म्हणायचं आणि कसं नाही म्हणायचं ते मला चांगलंच कळलं. आता बघच तू, माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं. आता घेतील की नाही टीव्ही बघा. बस बस झालं, बस झालं. मला तुमच्याबरोबर टीव्हीच घ्यायचा नाहीये. काही नको मला डिस्काउंट वगैरे. काय घ्यायचं ना पैसे देऊन मीच घेईन, कळलं? बघू कधी येतोय तुमचा टीव्ही ते. हा मग बघा, एका महिन्याच्या आत टीव्ही घेते की नाही बघा. स्वप्न बघा. काय म्हणालीस? काय म्हणालीस? काही नाही तू बघा का तू, मी टीव्ही घेते की नाही बघा तुम्ही. ठीक ऐकत तू टीव्ही घेतात. मालक पाणी हे द्या. मालक बसून प्या ना. हो काय केलंस? काय? अरे तुला सांगितलं ना सकाळी टीव्ही घ्यायचंय. हा हा त्याच माधुरी आणि अंजली ना डोकं खातात नुसते. त्याला तर मी स्पष्ट सांगितलं, आता तर काहीही झालं तरी मी नवीन टीव्ही घेणार म्हणजे घेणार. हा शोभा, मी प्रयत्न करतोय, काही झालं तर नक्की घेऊया आपण. काही झालं नाही, काहीही करून घ्यायचंच आहे. मोन्या, तुझ्या जागी कोणी दुसरा नवरा असता ना तर त्याने प्रयत्न सुरू केले असते, पण तू नुसता उभा आहेस. तू म्हणजे ना बोलाची कडी आणि बोलाचा भात. नाही शोभा, मी करतो काहीतरी, होईल काहीतरी, बघूया, घेऊया. काहीही कर पण कर, कळलं? हो. शोभाताईंना ना मालकांना थोडी पण दया येत नाही. मालकांना पण माझी मदत नको. आता मी करू तरी काय करू? हॅलो हॅलो, हा हा, तुमची ती टीव्हीची ऑफर अजून चालू आहे ना? अजून 2 महिने आहे का? बरोबर. नाही, मला अजून एक विचारायचं होतं की
मोन्या हं. कळ्यात किती वाजले बघ? आज जरा यायला उशीर झाला शोभा. तेच विचारते, उशीर का झाला? ताई मालक आत्ताच आलेत ना, त्यांना बसू तर द्या. ए तू गप्पा बस. मी काय विचारलं तुला? उशीर का झाला? ते शोभा, दुसऱ्या एका बुटीक मधलं कटिंगचं काम मिळालंय, रोजचे 100 रुपये देणार आहे. आजचे पैसे कुठे? हे 100 रुपये. याने आपला टीव्हीचा हप्ता निघेल. म्हणजे पहिल्या हप्त्याचे पैसे जमले की टीव्ही घेऊया. नक्की मोन्या? हो. बरं जा जेवून घे जा. बनू यायला जेवायला वाट. तुला यायला उशीर झाला ना म्हणून मी जेवून घेते. काय हरकत नाही शोभा. मालक चला, तुम्हाला जेवायला वाढतो. नाही मला जेवायला नको, भूक नाहीये. कसं कसं भूक नाहीये? थोडं तर खाऊन घ्या. नाही हो, खूप थकायला झालंय. आता मी उद्या खातो. आता हातपाय धुवून झोपतो मी. मोन्या चहा दे. ऐक तू केलंस? नाही मालकानेच केलं आहे. मग मोन्या कुठे? मालक बुटीकला गेले. का? ते बुटीकचं काम संपून ना, त्यांना अजून एक काम करायचंय. आजपासून कामावर लवकर जाणार आहेत ते. अरे वा, म्हणजे सुरुवात केलेली दिसते मोन्याने. बरं झालं, काहीतरी नुसता आळशी झाला होता. हो पण ताई मालकांना त्रास होईल याचा. अगं काही त्रास होणार नाही, त्याला सवय आहे जास्त कामाची. त्या चाळीतल्या लोकांची फुकटात कामं करतो ना, त्यापेक्षा हे 10 पटीने बरे. आणि बायकोला सुख मिळेल असं जर वागेल ना तर पुण्य लागेल त्याला. आणि नवऱ्याचा दिवस चांगला जावा अशी जर बायको वागली ना तर तिला पण पुण्य लागतं. म्हणजे ताई मला सांगा, तुम्हाला टीव्ही बघायला आवडतो का घरी नवीन टीव्ही आहे हे जास्त आवडतं? ए तू आगाऊपणा करू नको आणि आमच्यामध्ये बोलायची काही गरज नाहीये. जा कामाकडे लक्ष दे. एका महिन्याने तू जाणार. आजपासून बरोबर 1 महिन्याने घरात नवीन टीव्ही येणार. मालक झोपले शोभा. मालक तुम्ही घ्या. चला मी तुम्हाला जेवायला वाढते. काय नाही ग, शोभाचे बाबा गेले, त्या काटकसरीत संसार केला बघ. शोभाला लहानाचं मोठं केलं, त्यांच्या फंडाच्या पैशातून शोभाचं लग्न करून दिलं. आता त्यांची पेन्शन येते. मस्त चालतं का माझं? वा वा मावशी, कौतुक आहे तुमचं, कौतुक आहे. नाही मजाक नाही करत. आपण तुमच्या तरुणपणी गोष्टी वेगळ्या होत्या. म्हणजे 5-10 रुपयात किराणा यायचा, पण आता 5-10 रुपयात किराणा सोडा, साधं मोबाईलचं रिचार्ज पण येत नाही. हो ना, तर आमचे जिमला जातात, त्यांच्या त्या पावडरी एक डब्याची किंमत 1000 रुपये. हा, मी तर राहुलसाठी अंडी घेऊन येते, पण एका अंड्याने पण त्याची उष्णता वाढते बघा. म्हणजे राहुल्या पावडर ऐवजी अंड लावतो तोंडाला. मावशी काय मदत करता तुम्ही? नाही हो, अहो, तो खातो, तोंडाला लावत खातो. काय का तुम्हाला काही कामं नाहीत का? किती गप्पा मारत बसलात ते? आज निवांत आहे वहिनी, स्वयंपाक नाही करायचंय ना. आम्ही चौघे बाहेर फिरायला जाणार आहोत चौपाटीवर. मग खाणं पिणं तिथंच होणार आमचं. हा
आता हे आमचे नवरे येईपर्यंत मावशींबरोबर टाइमपास करतोय. हा. माझ्या आईचं घर म्हणजे काय टाइमपास वाटला तुम्हाला? नाही वहिनी, तसं नाही, मला तसं नाही म्हणायचं होतं. अहो, ते तुम्हाला विचारणार होतो आम्ही, पण आजकाल मोहन दादाच कामावर उशिरा येत आहेत. कसलं काय कुठेतरी उंडरत असेल तो. मी माझ्या लेकीला कसलं सुख म्हणून दिलेलं नाही. ए आई, काही काय बोलते? उंडारत नाही, जादाचं काम करतात ते. आम्ही नवीन टीव्ही घेणार आहोत ना म्हणून. ए, तुमचं काय झालं नवीन टीव्ही घेण्याचं? काय त्या दिवशी मारे फुशार काय मारत होतात? आमचं कॅन्सल झालं. हो, मी पण. आता राहुलला त्याच्यासाठी ओव्हर टाइम करावा लागेल, मग त्याची तब्येत खराब होईल. त्यापेक्षा मीच नको म्हटलं त्याला. हा. ह्यांचं पण जिम बुडणार. म्हणलं जाऊ दे, कशाला टीव्ही आहे त्या टीव्हीतच करायचं. हा, आणि आता नवऱ्याला त्रास होतोय म्हटल्यावर तो टीव्ही बघण्यात काय आनंद आहे. साडे 9 झाले, अजून नाही आला. मी चहा करून ठेवला, तेवढा शोभाला द्या. हा? मला तुम्हाला अंजू, अगं बाई गजरा. काय बाबो, आज जामच खुश दिसतोय. प्रमोशन झालं की काय? हा? अंजू, मी असं सहज गजरा आणू नाही शकत काय तुझ्यासाठी? हा. काय झालं? काही नाही, बरेच दिवस कामाचं लय प्रेशर आहे ना, त्याच्यामुळे तुझ्याशी बोलता झाला नाही. अगं बाई, आणि तुला माहिती आहे का, असं तुझ्याशी बोललो नाही ना, असं काहीतरी राहिल्यासारखंच वाटतं, एकदम चुकल्यासारखं वाटतं. बोल ना. मग बोलणारच आहे ना अंजू. तुला माहिती आहे का, तुझ्याशी बोललो का नाही, कामावरून आलो, घरी आलो, तुझ्याशी बोललो की एकदम असं भारी वाटतं. दिवस लईच भारी जातो अंजू. अगं बाई, राहुल थांब ना, नंतर कर ना काम. राहुल खूप आवरायचंय. मग आपण करूया ना काम अर्धी तू कर, अर्धी मी करतो. आता बोलूया ना थोडं. असं म्हणतोय? बरं ठीक आहे, बोल. तू बोल. काय हो तुम्ही जिम वरून जरा लवकर येता ना. ठीक आहे, उद्यापासून मी जातच नाही. हो, मी चिडून नाही बोलले. मी पण चिडून नाही बोललो. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही लवकर आला तर थोडा वेळ मिळेल ना आपल्याला बोलायला. ठीक आहे, उद्यापासून येतो लवकर. खरंच? अगं खरंच, तुझा शब्द कधी खाली पडू दिलाय का मी? चला आपण जेवण करून घेऊ. नाही नको, चल ना, नाक्यावर जाऊ, आईस्क्रीम खाऊ. अहो, जेवण करू आधी मग जाऊया ना. अगं जेवण झाल्यावर पुन्हा जाऊया ना, चल. मोन्या, हो मोन्या, हो. ऐक ना मी काय म्हणते. तू बोल, मी ऐकतोय. नाही, तू माझ्याकडे बघ आणि माझ्याशी बोल.
शोभा मला उद्या सकाळी ऑर्डर कंप्लीट करायची आहे. तू बोल मी ऐकतोय. नाही नाही माझ्याशी बोल ना, तू ऐक ना मोन्या. तू बोल मी ऐकतो. थांब. मोन्या 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 थांब ना थोडा वेळ. इतक्या लवकर का चाललंय सरे? मला चहा करून दे ना. तुझ्या हातचा चहा नाही चहा प्यायला. ठेवलाय तिकडे, मी ऐक ना निघतो. पण- मला उशीर होतोय. अरे, मालक बास ना आता. हवं असेल तर मी आज तुम्हाला टीव्ही आणून देते, पण स्वतःचे असे हाल करून घेऊ नका. मला बघवत नाही. नाही हो, मी हे सगळं शोभाच्या आनंदासाठी करतो. आणि माझ्या मेहनतीने मी तिला टीव्ही घेऊन दिला ना, तर मलाही आनंदच होईल. खरंच. शोभा 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 काय झालं मोन्या? शोभा काय झालं? माझे डोळेच उघडत नाहीये. शोभा असं कसं उघडत नाही? थांब आपण पाणी लावूया. हा उघडतील थांब. शोभा डोळे उघडत नाही. हो हो थांब. शोभा गार वाटेल हा आता. उघड आता हळूहळू. हा उघड. शोभा हा दिसलं? शोभा मला काही दिसत नाहीये. हं? शोभा मला काही दिसत नाहीये. शोभा काही दिसत नाही नाही. नाही दिसेल ना. हे बघ ना मग. मला काय झालं? बानू मोन्याला काहीच दिसत नाहीये. हे बघ ना. हे बघ मी असं वर करते. तू हळूहळू उघड. हा जोरात कर. जोरात असे उघड प्रयत्न कर. ताई, हा, हं. मालकांचे डोळे सुजले आहेत. ते लई काम केलं ना इतके दिवस, म्हणून तसं झालंय. आता काय करायचं? नाही दिसेल ना त्याला. दिसेल. आपण आहे ना दुधामध्ये कापड भिजवून लावूया डोळ्याला, म्हणजे गार वाटेल त्याला. तुझ्याच वाटीत दूध घे आणि कपडा घेऊन ये. हा बरं वाटेल. घरी दूध नाहीये. ते काटकसर करायची म्हणून मालक फक्त तुमच्या चहापुरतं दूध आणत होते. त्यांनी चहा पण सोडलाय. ताई, मी एक काम करते. मी अंजली ताईंकडे जाऊन ना दूध घेऊन येते. हा शोभा सगळं या टीव्ही मुळे झालंय. मला नको हा टीव्ही मोन्या. टीव्ही मुळे तुझ्याशी नीट बोलता सुद्धा आलं नाही मला. तू आहेस तर आनंद आहे मोन्या. मला नको टीव्ही. तुझ्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे. शोभा तू उगाच वाईट वाटून घेऊ नको. तुझी काहीच चूक नाहीये. तर तू माझ्याकडे हट्ट करणार तर कोणाकडे करणार? आपण आणूया टीव्ही. आणूया.
मला नको आहे टीव्ही. तू ते जादाचं काम सोडून दे. वेळेवर घरी ये आणि माझ्याशी गप्पा मार. पण शोभा तुझा टीव्ही नको आहे, जुना चालेल मला. नवीन काय जुना काय दिसणार तर तेच आहे ना. पण तुझ्या चॅलेंजचं काय शोभा? मी घेतलं ना चॅलेंज, मग ते पूर्ण कसं करायचं ते मी बघेन. तू सोडून ते जादाचं काम.